पत्नी कमावती असेल तर पोटगी मिळते का? तर हो, आत्ताचा लेटेस्ट निर्णय आहे मेहरबान सुप्रीम कोर्टाचा. त्यामध्ये अनामिका वर्सेस डॉक्टर अतुल जैन या केसमध्ये 1994 मध्ये त्यांचं लग्न झालं. त्यांना एक अपत्य आहे आणि 2011 मध्ये ते विभक्त झाले. तेव्हा पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला, तर तो कौटुंबिक न्यायालय भोपाळ यांनी 2015 मध्ये घटस्फोट मंजूर केला आणि पत्नीला 15,000 रुपये दरमहा पोटगी मंजूर करण्यात आली. पण ही पोटगीची रक्कम पत्नीला कमी वाटली, त्यामुळे त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. तर ती याचिका तिथे फेटाळण्यात आली. तेव्हा याच्या विरुद्ध पुन्हा त्यांनी धाव मेहरबान सुप्रीम कोर्टाकडे घेतली. तर त्यामध्ये पतीच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की पत्नीने मुलाचा खर्च पती करत असल्याचे नाकारले. तेव्हा सुप्रीम कोर्टाने देखील की पत्नीला घटस्फोटानंतरही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे असं म्हणत पतीचे म्हणणे फेटाळले आणि 15,000 ऐवजी प्रति महिना 30,000 पोटगी मंजूर करण्यात आली. तसेच आतापर्यंतची जी थकबाकी होती 8,10,000 रुपये ती देखील पत्नीला त्वरित देण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे असं निरीक्षण करण्यात आलं की जरी पत्नी कमावती असेल, सक्षम असेल, तरी देखील तिला पोटगी नाकारता येणं अयोग्य आहे आणि पोटगी मंजूर करताना पतीची आर्थिक क्षमता तसेच त्याचे जीवनमान लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.